14 एप्रिलसाठी आमच्या इथे मंडळ आणि बायकांचा खेळ पैठणीचा महिलांसाठी ही कार्यक्रम राबवला होता. त्याच्यामध्ये आमचे 2 राऊंड होते. पहिल्या राऊंडमधून 2 महिला आणि दुसऱ्या राऊंडमधून 2 महिला आणि त्या 2 राऊंडमधून ज्या 2-2 महिला विनर झालेल्या आहेत त्याच्यातून 2 विनर असं आम्ही ठरवलेलं. तर हा त्याच्यातला पहिला राऊंड आहे. तर चाललंय बघा, सगळे बायका खेळतात. पहिलाच आऊट झालेला आहे. लहान लहान पोरंमध्ये नाचत आहे. हे बघा कसं काय चालू आहे. बायका खेळत आहेत. खेळ चालू आहे. गाणी चालू आहे. मजा घेत आहेत बायकांची सगळीजण. लहान पोरंसुद्धा त्याच्यामध्ये एन्जॉय करत आहेत. बघू शकता तुम्ही कसे एन्जॉय करत आहेत सगळे. 2 ते 3 दिवस कार्यक्रम होता आणि आता आला आहे हा सेकंड राऊंड. पहिल्या राऊंडमधून 2 महिला बाजूला झालेल्या आहेत. आता हा दुसरा राऊंड आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये माझी मम्मी, काकी हे लोक आमच्या इथे सगळे खेळत आहेत. बघू शकता माझे कसे खेळत आहे. हे बघा मध्ये माझी मम्मी पण बघा खेळत आहे. पण अनफॉर्च्युनेटली माझी मम्मी सेकंड राऊंडमध्येच आऊट झाली. ठीक आहे, पण गेम आहे. कोणाच्या हार जीत होतच असते. आम्हाला तसं काही नाही. आज आपण नाही जिंकलो काय झालं, दुसरं कोणतरी जिंकलं ना. ठीक आहे, कोणीतरी जिंकलं ना, ठीक आहे. बघू शकता. आणि ही आमची फर्स्ट विनरची साडी आहे आणि ही सेकंड विनरची साडी आहे आणि आम्ही असाच 3rd नंबर काढला होता आणि त्यांचा सत्कार केला साडी देऊन. आणि ह्या आहेत आमच्या सेकंड विनरचा सत्कार झाल्यानंतर लास्टला गेला आम्ही फर्स्ट विनरचा सत्कार. आमच्या इथल्या महिलांनाच बोलून आम्ही सत्कार केला होता. त्यानंतर आम्ही लेझिम आयोजित केलं होतं. तर लगेच आम्ही लेझिमची तयारी करून रेडीच होतो. तर लगेच लेझिम केलं 13 तारखेला रात्री 12 वाजता. आणि हे लेझिम आम्ही 2 दिवसातच बसवलेलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं चुकलं असेल, पण आम्ही 2 दिवसात बसवलं, पण खूप छान बसवलं. तुम्ही बघू शकता. आणि मी एकदम लास्टला आहे बघा, लास्टमध्ये मिडलला आहे. त्यानंतर आम्ही अनन्याला लाठीकाठी करायला सांगितले, कारण तिला लाठीकाठी छान प्रकारे येत होती. तिने शाळेत पण पार्टिसिपेट केलं होतं ॲन्युअल डेला. मग तिला आम्ही बोललो की तुला इथे चान्स आहे सगळ्यांना दाखवून देण्याचं की तुझ्यामध्ये ही कला आहे, म्हणून तिला आम्ही करायला सांगितलं. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तिने केलेलं आहे. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवायच्या. अनन्या म्हणजे ही माझ्या आत्याची नात आहे. सो आम्हाला तिच्यावरती प्राऊड आहे की आमच्या घरातल्या मुलींना असं काहीतरी वेगळं शिकायला भेटलं आहे आणि करून तिने दाखवलेलं आहे.
टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि त्यासाठी आनंद. तर आम्ही आमच्या इथल्या लहान मुलांचा सत्कार केला, ड्रोन शेट केले. ड्रोन जितकी लहान मुलं आहेत त्यांना केलेला आहे दरवर्षी.